पूर्वीच्या काळी गावामध्ये जेव्हा हळद कुंकवाचा कार्यक्रम असायचा तेव्हा स्त्रिया एकमेकींना भेटायच्या, संवाद व्हायचा, मैत्री वाढायची. तसेच या कार्यक्रमांमुळे समाज संवाद, मनमोकळेपणा आणि स्त्रीशक्तीचं एक रूप तयार व्हायचं. हळद कुंकू लावणं म्हणजे तू सुद्धा माझ्यासारखीच आहेस एक आपुलकीचं प्रतीक होतं. आणि म्हणूनच एका हातात ओवाळी आणि दुसऱ्या हातात हळद कुंकू ही परंपरा आजही गावखेड्यात टिकलेली आहे. लक्ष्मी माता, दुर्गा देवी, पार्वती माता या सगळ्या देवतांची पूजा करताना एक गोष्ट प्रामुख्याने वापरली जाते आणि ती म्हणजेच हळद कुंकू. का तर कारण ही रंग म्हणजेच शक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक आहेत. हळद हे शांतीचं प्रतीक आहे तर कुंकू हे ऊर्जेचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच जेव्हा स्त्री हे दोन्ही लावते तेव्हा ती देखील स्वतः देवीसारखीच भासते. परंतु मंडळी, आजच्या धकाधकीच्या काळामध्ये स्त्रिया हळद कुंकू लावत नाहीत. त्या सुंदर दिसण्यासाठी टिकली लावतात. पूर्वीच्या स्त्रिया म्हणजेच आपली आई किंवा आजी कपाळाच्या मध्यभागावर शक्य होईल तितका मोठा कुंकवाचा टिळा लावायच्या. परंतु आता तसं राहिलं नाही. आजचं युग हे खूपच जास्त चिंतायुक्त आणि तणावयुक्त आहे. परंतु या छोट्याशा गोष्टीने तुमची चिंता आणि तणाव नक्कीच कमी करण्यासाठी मदत होईल.